नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वांबीच्या मुंडीचा रस्सा कसा बनवायचा। मस्त झणझणीत असा होतो आणि खूप टेस्टी होतो, प्यायला सुद्धा इतका चविष्ट लागतो। ज्यांना सर्दी वगैरे झालेली आहे त्यांना हा रस्सा पिल्याने खूप फरक पडतो। तर पहा, मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर टाकलेला आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून टाकलाय आणि लसूण मी तसाच घेतलेला आहे न सोलता। लसणाने टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे इथे लसूण टाकायचाच आहे। त्यानंतर टाकलेला आहे मी कढीपत्त्याची पाने 7 ते 8 आणि मग टाकलेला आहे 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून टाकलेले आहेत, कारण आपल्याला टोमॅटोचीच ग्रेव्ही करायची, टोमॅटोमध्येच आपल्याला रस्सा बनवायचा आहे। कारण की वांबीचा किंवा कोळंबीचा रस्सा टोमॅटोमध्येच केलेला खूप छान सुंदर लागतो। तर पहा, मी इथे टोमॅटो टाकलाय, छान परतून घेतेय आणि परतण्यासाठी पटकन परतल्या जाण्यासाठी मी टाकलेला आहे इथे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने टोमॅटो पटकन शिजला जातो, पटकन गळतो। तर त्यानंतर टाकलेले आहेत मी मसाले, तर हळद मी इथे टाकलेली आहे थोडीशी आणि कांदा मसाला टाकायचा आहे 3 ते 4 चमचे, तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं। छान मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो छान परतला, मसाले सगळे परतले, तेल सुटलं त्याला की मग टाकायचं आहे वांबीची मुंडी। स्वच्छ मी इथे धुवून घेतलेली आहे आणि त्यातच तुम्ही पाहू शकता कोळंबी सुद्धा आहे मुंडी सकट। तर पहा, मी इथे छान मिक्स करून घेतेय टोमॅटोमध्ये आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचंय, कारण की थोडंसं असं शिजल्यासारखी दिसली मुंडी किंवा कोळंबी, मग आपल्याला पाणी टाकायचं आहे। थोडंसं पाणी सुटून द्यायचंय, तेल सुटून द्यायचंय आणि मगच नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे। छान परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर मी इथे टाकलेलं आहे पाणी, 1 ते 1.5 ग्लास मी इथे पाणी टाकलंय। आपल्याला रस्सा करायचा त्याच्यामुळे मी थोडीशी जास्तच पाणी टाकलेलं आहे। सो पहा, 5 ते 7 मिनिटानंतर उकळी आली आहे, व्यवस्थित मुंडी शिजलेली आहे। मस्त असं मी भाकरी आणि कांद्यासोबत मुंडीचा रस्सा सर्व करत आहे। नक्की रेसिपी ट्राय करा, खूप छान टेस्टी रस्सा लागतो प्यायला। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू।